प्रश्न कुठले विचारले जाऊ शकतात? सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला असा विचारला जाऊ शकतो की जीएसटी जी आहे, वस्तू व सेवा कर, ही संकल्पना वस्तू व सेवा कर केव्हापासून आला, बरोबर ना? केव्हापासून जाहीर करण्यात आला किंवा लागू करण्यात आला? तर केव्हापासून? 1 जुलै 2017. ऑप्शन देतील तुम्हाला 1 2 3 4, त्याच्यामधला तुम्हाला ऑप्शन देता आला पाहिजे 1 जुलै 2017 पासून. दुसरा एखादा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की जीएसटी मध्ये किती नंबर असतात, किती अक्षर असतात जीएसटी? 15. तर 15 अक्षरे असतात. हा सुद्धा एक प्रश्न तुम्हाला लिहिता आला पाहिजे. यानंतर जीएसटीच्या छोट्या मोठ्या 2-3 छोट्या संकल्पना लक्षात घ्या की पूर्वी बरेचसे कर होते, परंतु आता एकच कर आहे. एक बाजार, एक कर, एक सरकार, असं काहीतरी एक ब्रीद वाक्य होतं आणि जीएसटी एकच कर आहे. परंतु त्या जीएसटी एक जरी कर असता तरी त्याचे 2 भाग पडतात जीएसटीचे. एक जो आहे तो केंद्राला जातो. ज्यावेळेस एखादा ग्राहक दुकानातून वस्तू घेतो त्या वस्तूवरती जीएसटी टॅक्स लावला जातो. जो टॅक्स लावला जातो त्याला जीएसटी म्हणतात. तो टॅक्स भरल्यानंतर तो टॅक्स 2 गोष्टींकडे जातो, दोघांकडे जातो. एक जातो केंद्राकडे जातो आणि अर्धा जातो राज्याकडे. ओके, केंद्राकडे जातो आणि अर्धा राज्याकडे. जो केंद्राकडे जातो त्याला काय म्हणतात? सीजीएसटी. सी म्हणजे सेंट्रल म्हणजे केंद्र आणि एस म्हणजे स्टेट, एस जीएसटी, असे 2 भाग पडतात. समजा एक वस्तू आहे, प्रश्न काय विचारलाय? एका वस्तूवर जीएसटीचा दर बघा बरं का, जीएसटीचा दर किती आहे? 14% आहे. एका वस्तूवरती जीएसटीचा दर 14% आहे. तर तिच्यावरती सीजीएसटीचा दर किती आणि एसजीएसटीचा दर किती? 7-7, अर्धा हाफ ऑफ. अर्धा 7% वर गेला आणि 7% खाली आला. अशा प्रकारे इथे एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा असाही विचारला जाऊ शकतो, एक वस्तू आहे, त्या वस्तूवरती सीजीएसटीचा दर 9%, तर एसजीएसटीचा दर किती आणि जीएसटीचा दर किती? सीजीएसटीचा दर 9%, तर एसजीएसटीचा किती? जेवढा सीजीएसटीचा दर तेवढाच एसजीएसटीचा दर 9% असणार. आणि जीएसटी किती झाला? 18% जीएसटी झाला. आलं लक्षात? असा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणखी एक प्रश्न बघा, एक वस्तू आहे, एक घड्याळ घेतलं. रामदासने एक घड्याळ घेतलं 300 रुपयाला. ओके, 300 रुपयाला रामदासने एक घड्याळ घेतलं. घड्याळाची किंमत 300 रुपयाला घेतलं. तर त्या घड्याळावरचा एसजीएसटी काढा, सीजीएसटी काढा. ओके, आणि जीएसटी काढा. मग आपण आणि त्याचबरोबर त्याचा जीएसटीचा दर, घड्याळावरती जीएसटीचा दर 12% दिला असेल. हा जो जीएसटीचा दर तुम्हाला दिला जाईल, कुठल्या वस्तूवर जीएसटीचा दर किती आहे ते तुम्हाला पाठ करायची गरज नाही. ओके, तर एक घड्याळ घेतलं रामदासने, 300 रुपयाचं घड्याळ आहे, जीएसटीचा दर 12%. तर जीएसटी काढा आणि एसजीएसटी पण काढा आणि सीजीएसटी पण काढा. ओके, सीजीएसटी. आता जीएसटीचा दर 12%, मग 300 रुपयावरती 12%, म्हणजे 300 गुणिले 12 भागिले 100 असं आपण टक्केवारी काढतो. बरोबर? 0,000 गेला, 12 त्रिक 36 रुपये. ओके, सीजीएसटी किती? जर जीएसटीचा दर 12% तर एसजीएसटी किती? 6%. म्हणजे 300 रुपयावरती 6%, 300 गुणिले 6 भागिले 100, 0,000 गेला, 6 त्रिक 18 रुपये. आणि सीजीएसटी पण किती आला? 18 रुपये आला. ओके, याच्यानंतर आणखी एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की एक त्याची करपात्र किंमत, किंवा एखादी व्यक्ती आहे, एक दुकानदार आहे, त्या दुकानदाराने एक ठराविक किमतीचा माल घेतलेला आहे. हा दुकानदार, ओके, त्यांनी काय केलं? इथं किरकोळ व्यापारी असेल, किरकोळ व्यापारी, आणि इथं आपला ग्राहक आहे. ओके, 3 जणांमध्ये व्यवहार झालाय. इथं किरकोळ व्यापाऱ्याकडून दुकानदाराने काही माल घेतलेला आहे. किती माल घेतला? किती घेतला असेल, परंतु त्या मालावरती त्यांनी जीएसटी भरलेला आहे. जीएसटी भरणार ना, दुकानदार पण जीएसटी भरणार. जेव्हा तो किरकोळ व्यापाऱ्याकडून माल घेणार तेव्हा त्या दुकानदाराने समजा 2,000 रुपये जीएसटी भरला. बरोबर? भरला 2,000 रुपये जीएसटी. नंतर हा दुकानदार ग्राहकाला माल विकणार आहे. आता जेव्हा दुकानदार हा माल ग्राहकाला विकेल तेव्हा तो ग्राहकाकडून जीएसटी गोळा करणार आहे. तेव्हा तेवढ्याच मालावरती ग्राहकाकडून त्याने 3,000 रुपये जीएसटी गोळा केला. बरोबर? तर त्याचा देय जीएसटी काढा असा प्रश्न विचारला जातो.
बघा साधा सोपा हिशोब आहे. हा जो जीएसटी ज्यावेळेस दुकानदार स्वतः खरेदी करतो किरकोळ व्यापाऱ्याकडून आणि तो जो जीएसटी भरतो त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर आलं लक्षात. आणि तो ग्राहकाकडून जो जीएसटी घेतो त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. मग आता याचा देय जीएसटी किती? ऑलरेडी याने 2000 रुपये जीएसटी भरलेला आहे. मग त्याला जर 3000 रुपये त्याच्याकडे दुकानदाराकडे जेव्हा जीएसटी जमा होतो तेव्हा 3000 रुपयामधला त्याने जो अगोदर 2000 रुपये जो जीएसटी भरला तो आपल्या खिशातच ठेवतो आणि उरलेला 1000 रुपये वरती पाठवतो. म्हणजे देय जीएसटी म्हणजे काय? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स तिथे 3000 रुपये आणि वजा इनपुट टॅक्स क्रेडिट तिथे 2000 रुपये बरोबर 1000 रुपये देय जीएसटीला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. देय जीएसटी बरोबर 1000. आलं लक्षात. हा झाला जीएसटीचा भाग आहे. जीएसटी वरती अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला. आणि दुसरा जो भाग आहे शेअर्स आणि म्युच्युअल फंडाचा जो भाग आहे. शेअर्स मध्ये बघा शेअरची जी दर्शनी किंमत असते बघा शेअरची दर्शनी किंमत जी आहे ती एकच राहणार. समजा एखाद्या शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये बरोबर आणि त्या शेअरचा बाजार भाव 120 रुपये झाला. बाजार भाव दररोज बदलत राहतो. आज 120 येतो उद्या 140 होईल परवा 150 होईल तेव्हा कंपनी बुडायला लागल्यावर 90 रुपये पण होईल. आलं का लक्षात. ज्या वेळेस बाजार भाव दर्शनी किमतीपेक्षा बाजार भाव जास्त असतो तेव्हा तो अधिभार अधिमूल्यावर असतो. काय असतो? शेअर अधिमूल्य. किती रुपये अधिमूल्य? 20 रुपये अधिमूल्य. 20 रुपये अधिमूल्यावरती आहे. आणि ज्यावेळेस कमी होतो कधी कधी समजा 90 रुपये आला तर तो काय झाला? अवमूल्यावरती झाला 10 रुपये. आता समजा सचिनने काय केलं? एक कंपनी ब्रिटानिया कंपनी XYZ कुठलीही कंपनी असेल त्या कंपनीचा बाजार भाव जो आहे त्याचा शेअरचा एका शेअरचा बाजार भाव 100 रुपये बाजार भाव 120 रुपये. शेअरची दर्शनी किंमत 100 आहे आणि बाजार भाव 120 रुपये. आणि सचिनने किती शेअर घेतले? सचिनने 10 शेअर्स घेतले. तर सचिनला किती रुपये द्यावे लागतील? सचिनची गुंतवणूक किती गुंतवणूक? दर्शनी किंमत शेअरची 100 रुपये बरोबर बाजार भाव 120 रुपये आणि त्यांनी 10 शेअर घेतले तर त्याला किती रुपये द्यावे लागतील? लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तो 10 शेअर्स घेतो आणि शेअर्स घेतल्यानंतर खरेदी करतो शेअर्स तेव्हा तो शेअर त्याला किती रुपयाला पडणार आहे? 120 रुपयाला पडणार आहे. आलं का लक्षात. तो शेअर्स घेताना खरेदी किंमत घेत असताना बाजार भाव जो असतो त्या किमतीने आपण शेअर्स खरेदी करतो देवेंद्र. दर्शनी किमतीने नाही. तुमच्या समोर दोन किमती असतील ते सांगतील दर्शनी किंमत 100 आहे आणि बाजार भाव 120 आहे तर तुम्ही 120 रुपयानेच तो शेअर विकत घेणार. लक्षात ठेवा. 120 गुणिले 10 किती झाले? 1200 रुपये बरोबर. आता यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो दलाली जर का 0.3% असेल तर खरेदी किंमत किती? मग ती करत असताना याच्यावरती दलाली वगैरे आपण काढू शकतो. तर अशा प्रकारचे काही प्रश्न ज्याचे छोटे मोठे संकल्पना समजून घेतल्या पाहिजे त्यासाठी आपण याच्या काही गोष्टींवरती चर्चा केली की संकल्पना तुम्हाला समजली पाहिजे. कारण संकल्पना समजल्या तर छोटे छोटे 1-2 मार्कांची गणिते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. आणखी फक्त एकच सांगतो की परताव्याचा दर काढा. हे तुम्ही परताव्याचा दर हे 3-4 मार्काला गणित विचारलं जातं. 2-3 वेळा आपल्या ज्या ई-बाल भरतीचे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये परताव्याचा दर 2 प्रश्नपत्रिकांमध्ये मला तर वाटतं विचारला गेलेला आहे. 2 का 3 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला. त्याच्यामुळे परताव्याचा दर काढा हा जो प्रश्न आहे तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती जरा थोडासा एक विचार करा आणि त्या प्रकारचे 2-3 प्रश्न ते सोडवा. नक्कीच 3 किंवा 4 मार्काला 3 मार्काला तरी येऊ शकतो परताव्याचा दर काढा वगैरे. ओके.